नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 6 मार्च, पाहूया टॉप 10 घडामोडी। मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुक्ताफळं उधळली आहेत। मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाहीये। इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, जसं की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असं वादग्रस्त वक्तव्य जोशी यांनी केले। त्यासोबतच मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, इथे अनेक भाषा बोलल्या जातात असं देखील विधान त्यावेळी त्यांनी केलंय। या विधानावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटलाय। मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात। मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे, तर गिरगावात हिंदी काही जण बोलतात असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। मात्र यावरून वाद चांगलाच पेटला असून संजय राऊतांसह विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं। या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय आहे ते स्पष्ट करावं अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली आहे। जयकुमार गोरेंनी हक्कभंग जरूर आणावा, कोणावर आणणार आहे ते हक्कभंग? त्या महिलेवर, ज्या महिलेचा त्यांनी छळ केला, विनयभंग केला, तिला ज्या पद्धतीची छायाचित्र पाठवून अपमान केला, एक प्रकारे स्वारगेट प्रकरण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला असेल। कोर्टात निर्दोष सुटल्याचं कोणाला सांगता? ऑर्डर आमच्याकडे पण आहे, तुरुंगात पण गेलात तुम्ही तरी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला मंत्रिमंडळात कसं काय घेतलं असा सवाल आता संजय राऊतांनी उपस्थित केला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद उमटताना दिसतात। यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैयाजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाहीये, ते पूर्णपणे ऐकून माहिती घेऊन मगच मी बोलेल, पण सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। माझ्या वक्तव्यात ज्या संदर्भात भैयाजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाहीये। तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठीच आहे, महाराष्ट्राची भाषा देखील मराठीच आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही। शासनाची भूमिका ही मराठीच आहे असं विधान त्यावेळी त्यांनी केलंय। खरी परिस्थिती ही आहे की राज्यात मराठी भाषा भवन आपण मरीन ड्राईव्हला करत आहोत, त्याला या सरकारने स्थगिती दिली आहे। मराठी नाट्य दालन आपण गिरगावमध्ये करत होतो, त्याला देखील स्थगिती दिली। कोश्यारी असतील, कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, हे आपल्या महापुरुषांचे अपमान करतात, आपण किती सोसायचं याचा विचार करायला हवा असं वक्तव्य अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलंय। एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवण्याचा आरोप होत असलेल्या मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलंय। 2017 मधील सातारा न्यायालयातील प्रकरण 479 चा आधार घेऊन त्याबाबत मीडियामधून माझ्यावर बिनबुडाचे, अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरून बिछूट आरोप करण्यात आलेत। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालाय। राज्याचा मंत्री म्हणून सभागृहात काम करताना चुकीच्या टीकेला तोंड द्यावं लागलंय। न्यायालयाने निकालपत्र दिलंय तरी देखील संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली, त्यामुळे मी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलंय। मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे। मुंबई शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात, त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे। घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य आरएसएसचे नेते भैयाजी जोशी यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर हल्ला होत असताना आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भैयाजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बीड मधील वाढती गुन्हेगारी व त्या गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय ही राज्यासाठी अतिशय चिंतेची बाब बनली आहे। वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे तिथले रहिवासी दहशतीत राहतात। मस्सा चौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं। सर्वत्र त्या घटनेचे पडसाद उमटलेत। हे कमी की काय म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यात बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत या मुद्द्यावरून धस यांच्यावर
जोरदार टीका केली होती। भोसलेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी देखील मागणी त्यावेळी त्यांनी केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना घेरणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांची राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कोंडी केली आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छगन भुजबळ यांनी सुरेश धसांच्या एका विधानावर बोट ठेवले। सोमनाथ सूर्यवंशी हा माणूस नाहीये का? संविधान सगळ्यांसाठी समान नाहीये का? ती माणसं नाहीत, तो मागासवर्गीय आहे म्हणून, दलित समाजाचे आहेत म्हणून माणसं नाहीयेत का? गरजा महाराष्ट्र माझा, माझा महाराष्ट्र नाहीये। मग दलित समाजाचा कुणावर जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार का? असा रोकडा सवाल छगन भुजबळ यांनी सरकारला विचारलाय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी खेळाडूंची लेटेस्ट रँकिंग जारी केली आहे। यामध्ये टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने धडाकेबाज कामगिरी केली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे प्रदर्शन शानदार राहिलेत। याचा परिणाम त्याच्या ICC रँकिंगवर झालाय। गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये वरुणने 143 अंकांची झेप घेत ते टॉप 100 मध्ये आता एंट्री घेतली आहे। वरुण 97व्या क्रमांकावर आता पोहोचलाय।